तर याला त्याला बघून घेतो असं म्हणायला जरांगेंनी लायसन्स घेतलंय का असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारलाय। सगळ्यांना बघता येतं आणि हिशोब देखील चुकते करता येतात असा इशारा देखील दरेकर यांनी दिलाय। जरांगेंनी अहंकारातून बाहेर यावं हेच माझं सांगणं असल्याचं देखील दरेकर म्हणाले। तर जरांगे मला बिननथीचा नाचा म्हणाले। माझा मित्र म्हणाला दाढी मिशा काढल्या तर जरांगे गणपत पाटील दिसतील अशा शब्दांमध्ये दरेकर यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। तो ह्याला बघून घेतो जसं काय यांना त्या ठिकाणी लायसन्स दिलेलं आहे सगळ्यांना बघण्याचं, म्हणून मी परवा बोललो सगळ्यांना बघून घेतं, सगळ्यांना काय सगळं बघता येतं आणि सगळ्यांना हिशोब चुकते करता येतात। त्याच्यामुळे या जगामध्ये मीच त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे। या जगात आंदोलनच झाली नाहीत, या जगात आंदोलन कोण नेताच झाला नाही। मला वाटतं हा अहंकारातनं बाहेर या हे मी त्यांचं परवा सांगणं होतं, काल होतं आणि आजही आहे। तुला बघून घेतो, तुझा हिशोब चुकता करतो, तुझं रक्त काय। मला वाटतं अशा प्रकारच्या बालबोध त्या ठिकाणच्या गोष्टी आणि वक्तव्य त्यांनी करू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे। परवा तर ते मला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नथ घातलेला नाचा असंच काहीतरी बोललेत ना। तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील आहे त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटलांनी त्यांचं काय साम्य आहे का बघा। मी बोललो बाबा मी असं बोलणार नाही, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाही।